गाय बघा आम्ही इथून निघालेलो आहे. हा परिसर बघा, बघू शकता. चिटाळ्यापासून आम्ही आता आमच्या घरी निघालेलो आहे रिटर्न. बघू शकता आमची फॅमिली. कसं जंगल जंगल जंगल. अहो मागच्या वेळेस आलेलो ना आपण पहिल्यांदा, तेव्हा आलेलो इकडून चालत. हा हीच पटरी होती. हे बघा पटरी, चिटावळ्याची पटरी. हे बघा कशा इकडचं सगळं चाल. पायवाटा आहे तर आम्ही जाणार आहे रिक्षासाठी. अच्छा भूत बंगले आहेत का हे? हो इकडं पूर्ण ओसाड होतं ना. हे का बंगले बंगले आहेत सगळे. बघा काहीच बंगले, भूत बंगले, भूत. भूताचा बंगला. गाईज बघू शकता स्टॉप आहे हा टावळ्याचा रिक्षा स्टँड. फोटो काढायला आला आहे ना. इथून रस्ता इथून आहे ना. चला मानसी फोटो इथं काढ. इथं तिकडे पहिला नाव आलं पाहिजे. हे नाव का बाहेर जाणार तिकड नाही. बाहेर चल्यानंतर बंद होईल. पाहुण्यावर बंद बोलतोय काय मानसी. पाहुण्यावर बंद होईल. भगवान शिवाय हे बंद होतं. आधी सुरू झाली. 8 दिवस बंद होईल. पाहुण्यावर बंद होईल. आरती सुरू झाली. आरती तास थांबावं लागेल. तारीख किती ये लोग काय नाही वाचायचं. उत्तेजन हे प्राइज आहे.
सगळं देवाच्या वस्तू आहे तिकडं सगळं बघू शकता. ते छान आहे हे अगरबत्ती. छान आहे सगळं सगळं विकायला. खलबत्ता हे जात जुन्या काळातलं. आणि हे पाटा वरोटा काहीच बघा. आणि छोटे छोटे बैल, नंदी पिंड. मोदक बघूया आपण मोदक मोदकाचे आहे ते. हो तेच बोललं घ्यावं एक ताटावलं. मोठे जर साईज मोठी घ्यावं. ती वाला बघ कितीला. हे वाला नको प्लास्टिक. छान आहे ना. मस्त आहे ना. फोटो काढते की. गाईज झालं आता आमचं दर्शन. बघू शकता बाहेर पण आम्ही आलो आणि आम्ही मोदकचा साचा घेतला आहे आणि मुलीला काय पाहिजे होतं ते किचनचं तेवाला घेतलेलं आहे. बघू शकता आमचे ओटीचं सामान. मस्त टिटावळ्याचा हा फेमस गणपती आहे. त्याची जास्त हवा असते. बघूया म्हणून बघायसाठी आलो आम्ही. आल्यासारखं दर्शन पण घेतलं. गाईस बघा आरती चालू आहे गणपतीची आणि थोडा वेळ रिस्कसाठी आम्ही इथं बसलो. बघू शकता टिटावळ्याचा गणपती फेमस. लोकेशन कसे आहे इकडचं. एकदम शांत वातावरण आहे. पेढे बघा देवाचे प्रसादाचे मोदक. घे रे दादा आपलंच आहे का प्रसाद. गणपती बाप्पा मोरया. मस्त आहे. तुम्ही खावा ना हे पहिला.
चला बसा. खडवली स्टेशन तिथे पण आमचे एक पाहुणे राहतात. तिकीट काउंटर बघा आता पण तसंच येतंय व्हाईट व्हाईट. गावच्या गाड्यासारख्या गावच्या गाड्या खडवली स्टॉपला जायचं आहे. खड्डावळी खड्डावळी काहीच उतरलो आम्ही खड्डावळी स्टॉपला. ते बघा गर्दी बघा. इकडे पण केवढी राहतात लोक. खडवळीची चाळ पाहुण्यांच्या घरी आले आहे. छान इकडे पत्र आहे पण पत्राला असं हे केले काय बघ थोडस थंड म्हणजे गरम कमी होतं बस बाकी होतच. मस्त पण केलं. मला आवडलं. आलं आलं एवढं वाटलं खरंच तुमचं तरी नीटनेटके ठेवले नाही. तब्येत नाही बरी नाही तर जावळे म्हटले हा मला हे साफ करायचं मला ते करायचं. म्हटलं काहीच करू नका आता. ते या आल्यावर त्यांना बाहेर तिथे बेसिन मध्ये आहे तिथे बस त्या तिथे बंद करते आणि आधून ये. पाणी पण नेऊन द्यायचं. माशी काय येते बाबा. हे तुम्हाला थंड पाणी घेतलं का? माझेच आहे ते. हे आणि एवढं पण सांडलं नाही पाहिजे. म्हणजे मग मला आवडत नाही घाण केलेली. पहिलं सांगतोय. चार्जिंग कुठे लाव? चार्जिंग आहे ना? तिथं चार्जिंग. तुझ्या पाठीमागे आहे ते. आपला चार्जर. ठेवला तू. हा चार्जर पाहिजे नाही तर येऊन जाईल फोन. त्याचं काय वाटतं अरे राहू दे ना. त्यांना येऊ तर द्या. अरे येऊ द्या. मेथीची भाजी आणि चिकन बनवणार आहे. खाली स्टीलचं टोप दिसत नाही दुधाचा त्याच्यावर ठेव ना. आमचं बनतंय अजून टाइम भरपूर लागला अजून तो चिकनची वाफळे लावले. भाजी व्हायची चपात्या व्हायचं भात व्हायचं. थांबत आहे मी जरा कुकर घातलं. काय घासायचं एवढं घासून भात लावते.
तू काय मसाला बघा गाईस मी चिकन बनवते मी. मसाला ठेवला पाहिजे होय. हा इकडे मेथी ठेवलेली आहे बघू शकता. मूग डाळ टाकते. आणि चिकनची आता भाजी बनवते मी. हे बघा वापरून घेतलेले आहे हळद मीठ टाकून. मसाला वाटण पण झालेला आहे. आणि हा बघा कोल्हापुरी मसाला आणि पाहुण्यासाठी झालं की तुम्हाला रेडी करून दाखवू. त्यांचा हॉटस्पॉट घेऊन एडिट कर एक एक कर ब्लॉग. आता कन्फ्युज होईल. मसाला कुठे ठेवलाय? जेवायला नाही पिकलेला. आणि वरचा वाटतं म्हटलं ना मी केलाय आहे बारीक. अशा वस्तू आहेत ना त्या फ्रीज मध्ये ठेवायच्या असतात. फ्रीज मध्ये ठेवून खराब होतं. कायच मसाला पण वाटून काय घालायचा. करायचं हो? काहीतरी हे त्याच्यात ठेवून नसं ठेवायचं. आम्ही तसं ठेवतो. थोडंसं लालसर भाजून घेऊया आणि ह्याच्यामध्ये कोल्हापुरी मसाला टाकूया आणि लाल काय करायला भात टाकायचा परत. जरा वेगळी पद्धत. तिथं नेऊन ठेव. काय आपल्याला तरी बंद केलं. नाही नो सिग्नल. हे आपल्या दोघांना याने नाही बंद करायचं माणसे. तुम्ही पण घ्यावं थोडी लांबीची भाजी. हा मी एक घास खाणार आहे. याने नाही बंद करायचं. मालवणी चिकन आहे हा. मालवणी चिकन. मालवणी ते बटन तिने बंद केलं तिकडे. चालू कर की ते बटन बंद नाही केलं. चालू आहे ना. एक बंद केले. हा आता बघा. आता झालं ना. हे असं दाबायला पाहिजे. ते दे साईड बंद कर. थैली दे दे तुम्हाला. भात पण ठेव. थैलीमध्ये असतं. पाणी असतं. बंद करायचं आणि मग हा नाही आहे. थैलीमध्ये हे, असतं. हा मोठा विषय. परत लावूचं जड आहे ना बाटली प्यायला. मेथी भाजी पुरी चपाती श्रीखंड तुला. हे रिमोट बिमोट ऐकलं? तेव्हा हे आहे, हे आहे remote. भात पण लागली ठेव. हे नाही यार मोठं remote भात, भात. छोटं नाही. असं असतं. ओ भात पण ठेव काय एका साईडला. मग काय? हा मला नको जेवायला. थांब. वाढलंय मी. हे घे, तुमचं तिकडं. करा मी झालंय, सांगणार. झालंय. हा, तुम्ही जेवा. हे याचंच. हो या हो बसा मग. चपात्या तुमच्या लहान आहे त्यामुळे इकडे मिक्स ए, कशाला मिक्स होल? ठेव साईडला. हे तुझं आहे ना सगळे लग्न? सेमच लाटल्या. तुम्ही बसा बसा 2 मिनिट थांबा पाणी जरा. टाक. चालेल मग यांना दिले बघा मग घ्या. तुमचं घ्या मी बोलतो हे कुठे 2 बसले मिनिट त्यांना थांबा. तिथं. मला 2 मिनिटं जरा थांब. काम. जावळे तुमचे. हे तुला ग मस्त चिकन कालवण आलं चपाती बघा. आणि फोन दे, मम्मीचा फोन दे इकडं. मानसी काम आहे. गाईज आमचं सगळ्यांचं जेवण झालेलं आहे बघा. इकडचा सगळा वातावरण इकडचं सगळं वातावरण आणि खूप थंडी आहे बघू शकता. हे बघा चाळी इकडे. हा कुठला भाग आहे? खडवळी. खडवळीचा भाग आहे बघू शकता. आणि हे बघा ट्रक आहे तिकडे. मस्त इकडे चाळ. थंडी थंडीचं वातावरण. गाव सारा गावासारखं सगळं वातावरण. कसं वाटतंय गाईज? खूप थंडी आहे. फायनली आम्हाला मस्त वाटतंय पण तसा एन्जॉय करायला आलोय आम्ही. कसं वाटतंय तुम्हाला? इकडचा भाग कसा वाटतंय? मुंबईमधलाच आहे पण गावासारखं आहे वातावरण. पण मुंबईचा थोडं बाहेर आहे टिटवाळ्याच्या पुढं. आणि इकडं सगळ्या छोट्या छोट्या चाळ्या अशा बनवलेल्या आहेत. कुठे लोक कसे राहतात आहे बघा. बघा काय मस्त आहे. आणि इकडं बघा एक छोटासा टायगर चालू आहे. पळतोय तो टायगर. हाय करा की. करा हाय. थंडी वाजते लय. थंडी वाजते. काय आता आम्ही काय खाणार आहे बघा. दाखवा काय खाणार आहे. चला केला खाव. केलं खाय. इथं थंडी की हवा खा की केले की मजा भी दे. अगे मानी मला सुसू आली आहे. केळी खा. बघ ती काय लागली जास्त. घ्या. नसती खाल्ली तर ते खराब झाली असती पेटमध्ये. हो या मी म्हटलं केळी साल कुठं टाकून पिशवी. गोळ्या पण खाल्ल्या. ब्रश करायला चालले. जावळ म्हणत नाही केळ काय बंटी कुठे गेलं?